गिरणा एज्युकेशन सोसायटी दाभाडी तालुका मालेगाव नाशिक संचलित गिरणा प्राथमिक शाळेत बेकायदेशीर अध्यक्ष सुरेश रामराम निकम हे खोटे लेटर पॅड वापरून मुख्याध्यापक म्हणून मला तक्रारी करून त्रास देत आहेत। संस्थेची 1998 मध्ये नवीन एक स्कीम माननीय धर्मदाय उपायुक्त नाशिक यांनी मंजूर केले, तेव्हा केदा काशीराम बच्छाव पाटील PM व्याज DS पवार होते। यांचे परिशिष्ट नंबर 1 वर नवीन परिशिष्ट 1 वर लागले नाही। पर्यायाने वरील नावे संस्थेवर आहेत व त्यांच्याकडून कामकाज पाहिले जात आहे। अशा परिस्थितीत भाजपाचे माननीय ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश रामराव निकम हे खोटे बनावट लेटर पॅड वापर करून माझ्या विरुद्ध तक्रारी करीत असताना त्यात माझ्या खोट्या सहीचे मुख्याध्यापक म्हणून प्रस्ताव पाठविला आहे। त्यामुळे कारवाई करण्याची तक्रार शिक्षण विभागाकडे पाठवून मला टार्गेट करीत आहेत, कारण मी त्यांना शाळा विक्री करण्याचा प्रयत्न केला, तो होऊ दिला नाही। तसेच संस्थेवर कब्जा करण्याचा प्रयत्न होऊ दिला नाही। त्यामुळे त्यांनी यापूर्वी मला शाळेत येऊन मारहाण केली होती, त्याबाबत मी पोलिसात तक्रार केली आहे। तसेच त्यांनी शाळेचे पैसे काढल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार केली आहे। तसेच त्या विरोधातही पोलिसात फिर्याद दिली आहे। तसे मला निलंबित करण्याचे पत्रही दिले होते। या सर्व बाबीबाबत शिक्षणाधिकारी नाशिक प्राथमिक यांचे सह शिक्षण विभाग मंत्रालय, शिक्षण आयुक्त पुणे, उपसंचालक नाशिक तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री दादाजी भुसे, शिक्षण मंत्री यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहेत। अजून तथाकथित व बेकायदेशीर अध्यक्ष सुरेश रामराव निकम हे परिशिष्ट 1 वर अध्यक्ष व सभासद नसल्याने त्यांचे संदर्भात यापूर्वी दिलेले कागदपत्रांवरून गुन्हा दाखल करावा। तसेच खोटे अध्यक्ष यांनी शासनाची फसवणूक केली आहे, त्यामुळे शाळेचे नुकसान केले आहे, त्याची चौकशी करावी। संस्थेचे मूळ अध्यक्ष यांचे पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करून कार्यवाही करावी। तसेच खोटे कागदपत्रावर केले पत्रव्यवहाराने झालेली कार्यवाही नस्तीबंद करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे। मला शासनाने न्याय मिळावा अशी मागणी रवींद्र भगवान निकम, मुख्याध्यापक गिरणा प्राथमिक शाळा दाभाडी रवींद्र भगवान निकम, मुख्याध्यापक गिरणा प्राथमिक शाळा दाभाडी या ठिकाणी शिक्षण विभागात मी वेळोवेळी आलो असता या ठिकाणी शिक्षण विभागाला पत्र दिल्यानंतर मी माननीय दादाजी दगडू भुसे, पालकमंत्री नाशिक जिल्हा यांना पत्र दिलं की सुरेश रामराव निकम यांच्या गाडीचा चालक देवीदास जगन्नाथ शिंदे यांनी मला दमबाजी केली होती। ही दमबाजी केल्यानंतर मी दादाजी दगडू भुसे यांना पत्र दिलं व शिक्षण अधिकारी त्रास देतात याविषयी सुद्धा मी त्यांना पत्र दिलं। मी स्वतः शिक्षण अधिकारी राजीव मस्कर, या ठिकाणी श्रीधर विजय देवरे अधीक्षक, लिपिक बदाने यांना भेटलो असता की ते सांगतात की आम्हाला मंत्र्यांचा फोन येतात, तुमचं कामं करायचे की त्यांचे कामं करायची, असा सवाल स्पष्टपणे माझ्या तोंडावर सांगितलं। परंतु मी या ठिकाणी चक्रा मारून थकलो। आता मला काही समजत नाही, पाणी कुठं मुरतं हेच मला समजत नाही आणि गरिबावर अन्याय होत असेल तर दादाजी भुसेंना मला एकच विनंती आहे की तुम्ही खरोखर चांगले काम करतात, या ठिकाणी सर्व उत्कृष्ट काम आहे, परंतु मी सत्य काम तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही काय केलं हे माझा प्रश्न आहे तुम्हाला, की या कामासाठी तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही, याचं मला त्यांना एक प्रश्न आहे। आणि ते चांगलं कामं करतात हे सुद्धा मला मान्य आहे, परंतु हे का काम केलं नाही त्यांनी, कारण काय हे काय पक्षाचा दबाव आहे का काय मला काही समजत नाही। मागण्या काय ते सांगून मला एक विनंती आहे की या ठिकाणी हा बोगस आदेश शोधला पाहिजे आणि याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। या ठिकाणी एज्युकेशन डिपार्टमेंटला शेड्यूल 1ची प्रत दाखल होऊन सुद्धा या ठिकाणी कार्यवाही होत नाही, म्हणजे हा कुठला प्रकार आहे हेच मला समजत नाही। याच्यासाठी माझी कळकळीची शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी याचा निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा, आणि या ठिकाणी एवढीच कळकळीची माझी विनंती सांगली। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।